नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर आणि तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे कॅन. आपल्याला कॅनवर करायचे आहे पीएचडी. पीएचडी म्हणजे आपल्याला याचे कम्प्लीट युजेस शिकायचे जे खूप महत्वाचे आहेत फॉर स्पीकिंग. आपण सर्व इंग्लिश शिकण्यासाठी इकडे आलोय, बरोबर? त्यामुळे आपल्याला प्रत्येक टॉपिक हा जो महत्वाचे टॉपिक्स आहे त्याचे त्याचे जे काही पार्ट आहेत ते सर्व गोष्टी आपण समजून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. कॅनचे आपण जवळजवळ आज स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 10 युजेस बघणार आहे आणि तेही डिटेल. तर चला आज चालू करूया मॉडेलवर कॅनचे युजेस. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील. आणि या चॅनलवरती आपण अगदी इझी वेनी इंग्लिश शिकत असतो थ्रू मराठी. तर कॅनचा पहिला यूज आहे तो म्हणजे ॲबिलिटी दाखवण्यासाठी. जसं आपण असं म्हणत असतो, मी हे करू शकते किंवा मी ते करू शकते किंवा त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, तो हे करून दाखवू शकतो. आपल्याला ॲबिलिटी दाखवण्यासाठी, क्षमता दाखवण्यासाठी कॅनचा यूज करायचा आहे तो म्हणजे प्रेझेंटसाठी, क्षमता व्यक्त करण्यासाठी. तर बघा, ज्याही वेळेस सगळ्यात पहिले आपण कॅनचा यूज करतो तर त्यावेळेस आपल्याला सब्जेक्ट कॅन आणि व्हर्बचं पहिलं रूप यूज करायचं असते. हा मॉडेलचा रूल आहे की मॉडेल नंतर आपण व्हर्बचं पहिलं रूप यूज करत असतो. आता कुठे बाकी युजेस करायचे ते तर आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, पहिलं सेंटेन्स आहे आय कॅन रन व्हेरी फास्ट. मी खूप वेगाने धावू शकतो. ती माझ्यामध्ये ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. नेक्स्ट आहे बघा, शी कॅन स्पीक 3 लँग्वेजेस. ती 3 भाषा बोलू शकते. ही तिच्यामधली कॅपॅसिटी आहे, तिच्यामध्ये ती क्षमता आहे. शी कॅन स्पीक 3 लँग्वेजेस. वी कॅन लिफ्ट धिस हेवी बॉक्स टुगेदर. बघा, आपण एकत्र ही जड पेटी उचलू शकतो. आपल्यामध्ये ती काय आहे, कॅपॅसिटी आहे. वी कॅन लिफ्ट धिस हेवी बॉक्स टुगेदर. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, ही कॅन सॉल्व कॉम्प्लेक्स मॅथ प्रॉब्लेम्स. तो कठीण गणिती प्रश्न सोडवू शकतो. ही त्याच्यामधली काय आहे, ॲबिलिटी. म्हणजे याचा सेन्स काय असतो की करू शकतो किंवा शकते या अर्थाने आपण कॅन या मॉडेल व्हर्बचा यूज करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, बर्ड्स कॅन फ्लाय हाय इन द स्काय. पक्षी आकाशात उंच उडू शकतात. ही त्यांच्यामध्ये काय आहे, कॅपॅसिटी आहे, त्यांची ती ॲबिलिटी आहे. अशा प्रकारे आपण कॅनचा यूज करून ॲज अ मॉडेल व्हर्ब याचा यूज करू शकतो. तर चला जाऊया नेक्स्ट यूज कडे. आपल्याला दुसरा यूज बघायचा आहे तो म्हणजे परमिशन देण्यासाठी. आता परवानगी देण्यासाठी कसा यूज करतो आपण कॅनचा, चला बघूया. पहिलं सेंटेन्स आहे, आपल्याला जेव्हाही कोणाला विचारायचं असेल की मी तुझी ही वस्तू यूज करू शकते का, किंवा प्लीज मला तेवढं पास कराल का, करू शकता का, तर त्यावेळेस आपण कॅनचा यूज करू शकतो. जसं मी म्हटलं, कॅन आय यूज युअर फोन प्लीज. मी तुमचा फोन यूज करू शकतो का. तर आपल्याला परमिशन मागायची आहे समोरच्याला की मी असं करू शकते का. नेक्स्ट आहे बघा, यू कॅन लिव्ह द क्लास अर्ली टुडे. तू आज लवकर वर्गातून जाऊ शकतोस. ही परमिशन आहे, म्हणजे ही दिलेली परमिशन आहे की तुम्ही असं करू शकता. ती परमिशन देण्यासाठी किंवा मागण्यासाठी सुद्धा आपण कॅनचा या ठिकाणी यूज करतो. तर मी दोन्ही प्रकारचे सेंटेन्सेस यामध्ये घेतले जेणेकरून तुम्हाला ते समजायला हवं. नेक्स्ट आहे बघा, शी कॅन टेक अ ब्रेक इफ शी फील्स टायर्ड. ती थकली असेल तर ती विश्रांती घेऊ शकते. अशी तिला परमिशन देण्यासाठी सुद्धा काय केलंय, कॅनचा या ठिकाणी यूज केलाय. शी कॅन टेक अ ब्रेक इफ शी फील्स टायर्ड. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की आपण यानंतर व्हर्बचं पहिलं रूप यूज करत आहे. नेक्स्ट आहे बघा, कॅन वी पार्क द कार हिअर. आम्ही इकडे गाडी पार्क करू शकतो का. त्यानंतर आहे बघा, यू कॅन गो होम नाव. तू आत्ता घरी जाऊ शकतोस. यू कॅन गो होम नाव. म्हणजे यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली की परमिशन देण्यासाठी असेल, मागण्यासाठी असेल, आपण कॅनचा यूज करत असतो. कुठल्या सेन्सने, करू शकतो का किंवा करू शकतेस यासाठी. तर हा झाला सेकंड यूज ऑफ कॅन. नेक्स्ट आहे बघा थर्ड यूज, ते म्हणजे पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, शक्यता व्यक्त करण्यासाठी. जसं आपण असं म्हणत असतो की आज पाऊस येऊ शकतो, है ना, किंवा ती आज जाऊ शकते. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे असतात तेव्हा आपण यूज करत असतो कॅनचा. इट कॅन रेन इन द इव्हिनिंग. आता मी म्हटलं की संध्याकाळी पाऊस पडू शकतो, अशी शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे.
हे सांगण्यासाठी मी कुठल्या सेन्सनी की असं होऊ शकतं या सेन्सनी या ठिकाणी कॅनचा यूज केलाय. इट कॅन रेन इन द इव्हिनिंग. नेक्स्ट आहे बघा, ही कॅन अराईव्ह ॲट एनी टाइम. तो कधीही पोचू शकतो. ही काय आहे, शक्यता की तो कधीही पोचू शकतो. ऍक्सिडेंट्स कॅन हॅपन एनी टाइम. अपघात कधीही होऊ शकतात. ऍक्सिडेंट्स कॅन हॅपन एनी टाइम. ही कॅन विन द कॉम्पिटिशन इफ ही ट्राईज हार्ड. तो प्रयत्न केला तर स्पर्धा जिंकू शकतो. आता या ठिकाणी आपण हे नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी काय केलंय, एक जोडलंय. ही कॅन विन द कॉम्पिटिशन, तो कॉम्पिटिशन जिंकू शकतो. ही त्याच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे. इफ ही ट्राईज हार्ड, जर त्याने प्रयत्न जास्त केले तर ही पॉसिबिलिटी आहे की तो जिंकू शकतो. नेक्स्ट आहे बघा, यू कॅन गेट सिक इफ यू डोंट रेस्ट. विश्रांती घेतली नाही तर तुला आजारी पडता येऊ शकते किंवा तू आजारी पडू शकतो. ही पॉसिबिलिटी आहे. यू कॅन गेट सिक इफ यू डोंट रेस्ट. आराम केला नाही तर तू आजारी पडू शकतो. अशा प्रकारे थर्ड नंबरचा यूज शिकलोय आपण पॉसिबिलिटीसाठी. आता जाऊया आपण नेक्स्ट यूज कडे, जो आहे 4 नंबरचा यूज, आणि तो करत असतो आपण रिक्वेस्ट करण्यासाठी. जसं मला रिक्वेस्ट करायची आहे, विनंती करायची आहे कोणाला तरी, तर मी काय करते, त्याला कॅननी सेंटेन्स बनवते. कॅन यू हेल्प मी विथ माय होमवर्क. तू मला गृहपाठात मदत करू शकतोस का. आपण दुसऱ्याला काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. कॅन यू हेल्प मी विथ माय होमवर्क. कॅन यू पास मी द सॉल्ट प्लीज. कृपया मला मीठ देऊ शकतोस का, किंवा तेवढं मिठाची जी बॉटल आहे ती मला पास करू शकतो का. कॅन यू पास मी द सॉल्ट प्लीज. कॅन आय बॉरो युअर पेन फॉर अ मोमेंट. मी तुझा पेन थोड्या वेळासाठी घेऊ शकतो का. जेव्हाही आपल्याला साईन वगैरे करायची असेल, आपल्याकडे पेन नाही, आपण अशा पद्धतीनं विचारू शकतो, कॅन आय बॉरो युअर पेन फॉर अ मोमेंट. नेक्स्ट आहे बघा, कॅन यू टेल मी द टाइम. मला वेळ सांगू शकतोस का. कॅन यू टेल मी द टाइम. आता या ठिकाणी ज्याही वेळेस आपण कॅनचा यूज करतो तर ही एकदम पुलाईट रिक्वेस्ट नाही राहत. जसं एकदम पुलाईट रिक्वेस्ट आपल्याला जर करायची असेल नम्र, तर आपण पुढचा यूज करतो. मात्र कोणी फ्रेंड असेल, जवळचं रिलेटिव्ह असेल जे खूप मोठं नाही आहे, ज्याच्यासोबत आपण फ्रेंडली राहू शकतो, किंवा अदर कोणी असेल ज्याच्यासोबत आपण कम्फर्टेबल असतो, तर त्यावेळेस आपण कॅनचा यूज करू शकतो. मात्र बॉस असेल किंवा कोणीतरी एल्डर व्यक्ती, मोठं व्यक्ती असेल, त्यावेळेस आपण पुढचा यूज करायचा आहे. चला जाऊया समोर. नेक्स्ट सेंटेन्स आहे, कॅन यू ओपन द विंडो. तू खिडकी उघडू शकतोस का. कॅन यू ओपन द विंडो. अशा प्रकारे कॅनला सुरुवातीला घेऊन आपण काय करू शकतो, रिक्वेस्ट साठी सेंटेन्सेस बनवू शकतो, व्हर्बचं पहिलं रूप घेऊन. तर या कॅटेगरीचे सेंटेन्सेस सुद्धा तुम्हाला तुमच्या फ्रेंड सोबत आजपासूनच यूज करायला सुरुवात करायची आहे. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला डिटेल स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर आपला कोर्स सुद्धा लॉन्च झालाय, जो येवला अकॅडमी ॲपवरती आहे, अगदी कमी प्राइसमध्ये. तिकडे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिकू शकता. आणि फ्रीमध्ये शिकायचं असेल तर आपल्या या चॅनलला भरभरून प्रेम द्या, जेणेकरून तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. नेक्स्ट यूज आहे बघा कॅनचा, तो म्हणजे ऑफर, सुविधा देण्यासाठी. जसं ऑफर काय आहे पहिली बघा, आय कॅन हेल्प यू विथ युअर प्रोजेक्ट. ही ऑफर आहे की मी तुला प्रकल्पात मदत करू शकतो. तुला पाहिजे का. ऑफर दिली आहे, आय कॅन हेल्प यू विथ युअर प्रोजेक्ट. वी कॅन शेअर अवर फूड विथ यू. आम्ही आमचे जेवण आहे ना तुझ्याशी शेअर करू शकतो. तुला हवं असेल तर तू घे. म्हणजे काय आहे, ऑफर केली आहे, आपल्याला ऑफर केलंय कोणीतरी. शी कॅन लेंड यू हर बुक इफ यू नीड इट. तुला हवी असल्यास ती तुला तिचे पुस्तक उधार देऊ शकते. लेंड म्हणजे उधार देणे. शी कॅन लेंड यू हर बुक इफ यू नीड इट. तुला गरज असल्यास ती तिचं पुस्तक तुला उधार देऊ शकते. नेक्स्ट आहे बघा, आय कॅन ड्राईव्ह यू टू द स्टेशन. मी तुला स्टेशनवर सोडू शकतो. तुला यायचं असेल तर चल प्लीज. आपण असं ऑफर केलंय, आय कॅन ड्राईव्ह यू टू द स्टेशन. वी कॅन कॅरी युअर बॅग्स इफ यू वॉन्ट. तुला हवं असेल तर आम्ही तुमचं सामान घेऊन जाऊ शकतो किंवा घेऊन येऊ शकतो. आम्ही तुला तुझ्या बॅग सोबत हेल्प करू शकतो. तर या ठिकाणी वी कॅन कॅरी युअर बॅग्स इफ यू वॉन्ट, तुला हवं असेल तर. अशा प्रकारे आपण ऑफर करण्यासाठी सुद्धा काय करतो, कॅनचा यूज करतो. बघा असे डिफरंट डिफरंट कॅटेगरीमध्ये आपण कॅनचा यूज करत असतो. बरेचदा मग एखादा यूज आपल्याला माहिती नसतो, मग तिकडे आपली गडबड होते.
तर 6 नंबरचा यूज शिकूया आपण प्रोबिशनसाठी म्हणजे निषेध करण्यासाठी. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतले, यू कांट स्मोक हिअर. आता कुठेतरी तुम्ही लिहिलेला पाहिलं असेल की निषेध असतो तिथे दिलेला, की तुम्ही इकडे असं करू शकत नाही. त्यासाठी आपण कॅनचा यूज करत असतो. मी म्हटलं यू कांट म्हणजेच काय, तर कॅनॉटला आपण एकत्र करून कांट बनवलंय. यू कांट स्मोक हिअर, तू इथे धूम्रपान करू शकत नाही किंवा तुम्ही इथे धूम्रपान करू शकत नाही. ही कांट एंटर द रूम विदाउट परमिशन, तो परमिशन शिवाय खोलीत प्रवेश करू शकत नाही. हे काय आहे, तर एक निषेध आहे. यासाठी सुद्धा आपण कॅनचा यूज करतो. ही कांट म्हणजे तो करू शकत नाही, कॅन म्हणजे करू शकतो, कॅनॉट म्हणजे करू शकत नाही, आणि कॅन नॉटलाच आपण एकत्र केले तर त्याला आपण कांट म्हणतो. ही कांट एंटर द रूम विदाउट परमिशन. नेक्स्ट आहे बघा, यू कांट पार्क द कार इन दिस एरिया. तू या एरियामध्ये किंवा या भागात गाडी पार्क करू शकत नाहीस किंवा तुम्ही या भागामध्ये गाडी पार्क करू शकत नाही. कारण यूचा यूज आपण दोन्हीसाठी करतो, एक असेल तरी सुद्धा आणि अनेक असेल तरी सुद्धा, की तुम्ही इकडे गाडी पार्क करू शकत नाही. नेक्स्ट आहे बघा, चिल्ड्रन कांट गो आउटसाइड ड्युरिंग स्कूल अवर्स. शाळेच्या वेळेत मुले बाहेर जाऊ शकत नाही, अशा प्रकारचा हा निषेध आहे. चिल्ड्रन कांट गो आउटसाइड ड्युरिंग स्कूल अवर्स. नेक्स्ट आहे बघा, वी कांट व्हिजिट द म्युझियम टुडे, इट्स क्लोज्ड. आपण आज संग्रहालयाला भेट देऊ शकत नाही कारण ते बंद आहे. हा काय आहे, निषेध. तर अशा प्रकारे सुद्धा आपण कॅनचा यूज करतो. बरेचदा आपण कुठेतरी बघितलेलं असते की इथे कॅनचा यूज तर वेगळाच झालाय, मग तिथे लिहिलेला आहे, तर मग याचा अर्थ नेमकं काय. तर बघा, तुम्हाला डिफरंट डिफरंट कॅटेगरी आपण जे बघत आहोत ना, ते त्याच्यासाठीच की याचे अर्थ काय लागतात, कशा पद्धतीचं असते, निगेटिव्ह कसं होते, हे सगळं आपण यामध्ये बघतोय. यामध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बघितले की तुम्ही असं करू शकत नाही, है ना. तर नेक्स्ट यूज बघूया, ते म्हणजे सजेशनसाठी, सूचना देण्यासाठी. जसं पहिलं यूज केलंय मी, यू कॅन ट्राय अ न्यू हॉबी ड्युरिंग विकेंड्स. बघा, तू आठवड्याच्या शेवटी नवीन छंद घेऊन पाहू शकतोस. सजेशन आहे, आपण सजेस्ट करत करत असतो ना कोणाला, तू असं करू शकतोस म्हणजे सजेशन देण्यासाठी. कोणीतरी आपल्याला सुद्धा सजेशन देत असतं, तू क्लास जॉईन करू शकतोस. यू कॅन ट्राय अ न्यू हॉबी ड्युरिंग विकेंड्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, शी कॅन टॉक टू द टीचर इफ शी नीड्स हेल्प. तिला मदतीची गरज असल्यास ती शिक्षकांशी बोलू शकते. सजेशन आहे, तिला मदतीची गरज असल्यास ती शिक्षकांशी बोलू शकते. यू कॅन स्टार्ट एक्सरसाइजिंग टू स्टे फिट. तंदुरुस्त राहण्यासाठी तू व्यायाम सुरू करू शकतोस. यू कॅन स्टार्ट एक्सरसाइजिंग टू स्टे फिट. बघा, या ठिकाणी आपण स्टार्ट हे मेन वर्ब या ठिकाणी घेतलंय, वर्बचं पहिलं रूपच आहे आणि हा ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे टोटली. ओके, नेक्स्ट आहे बघा, वी कॅन प्लॅन अ ट्रिप नेक्स्ट मंथ. आपण पुढील महिन्यात एक सहल आयोजित करू शकतो. ही कॅन स्टडी इन द लायब्ररी फॉर अ क्वाइटर एन्व्हायरमेंट. आता या ठिकाणी बघा, ही कॅन स्टडी इन द लायब्ररी म्हणजे तो लायब्ररीमध्ये काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. फॉर क्वाइटर एन्व्हायरमेंट, शांततेसाठी. शांतता म्हणजे क्वाइटर म्हणजे शांतता आणि एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. शांततेसाठी तू ग्रंथालयात अभ्यास करू शकतो. ही कॅन स्टडी इन द लायब्ररी फॉर अ क्वाइटर एन्व्हायरमेंट. नेक्स्ट यूज आहे कॅन बी आणि त्याच्यासोबत ऑब्जेक्टचा यूज करायचा आपल्याला. आपण असं म्हणतो ना, असू शकते. यामध्ये व्हर्ब नाहीये. आता बघा, यामध्ये बी जे आहे ना, हेच मेन व्हर्ब आहे. कॅन आणि बी असू शकतं. जसं सेंटेन्स घेतलंय मी, ही कॅन बी इन पार्क. तो पार्कमध्ये असू शकतो. आता कोणतरी आपल्याला विचारलं तर आपण असं सांगताना म्हणत असतो की मला असं वाटतं ती सध्या शाळेत असू शकते किंवा तो मागच्या खोलीमध्ये असू शकतो किंवा खेळायला गेलेला असू शकतो. म्हणजे कॅन बी म्हणजे असण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतोय, तर कॅन बी असू शकतो तर बीचा यूज करतोय, सोबत ऑब्जेक्ट घेतलंय. जसं ही कॅन बी इन पार्क, तो पार्क मध्ये असू शकतो. इथे बी घेतला आपण, हेच यामधील व्हर्ब आहे, त्यामुळे वेगळं व्हर्ब टाकायचं नाही आपल्याला, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे इथे. नेक्स्ट आहे बघा, शी कॅन बी इन गार्डन. ती बागेमध्ये असू शकते, शक्यता आहे. राधा कॅन बी इन स्कूल. राधा शाळेत असू शकते. यू कॅन बी अ डॉक्टर. तुम्ही डॉक्टर असू शकता. म्हणजे अचानक आपण कोणाला तरी भेटलो आणि आपल्याला असं वाटतंय की हे आहे ना, मला डॉक्टरच आहेत असं वाटतंय, मग आपण त्यांना म्हणतो यू कॅन बी अ डॉक्टर. मला असं वाटतं की तुम्ही डॉक्टर असू शकता.
दे कॅन बी प्लेयर्स, ते खेळाडू असू शकतात, है ना. ते खेळाडू आपल्याला कोणीतरी दिसली टीम पूर्ण, आपण असं म्हणू शकतो की ते खेळाडू असू शकतात असं वाटतंय त्यांच्या ड्रेसवरून. यानंतरचा यूज बघूया आपण, कॅन बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. बघा आपण पहिले बघितलं की कॅन बी आणि ऑब्जेक्ट सोबत आपण कसा यूज करायचा. तर हे यामध्ये डायरेक्ट आपण काय घेतलं होतं, तर ऑब्जेक्टिव्ह पार्ट घेतला होता. तर आता आपल्याला बघायचे वर्ब सोबत कॅन बीचा यूज. 9 नंबरचा कॅन बी प्लस V3 केले जाऊ शकते. जसं पहिलं सेंटेन्स घेतले, मी द प्रोजेक्ट कॅन बी कम्प्लिटेड, प्रकल्प पूर्ण केला जाऊ शकतो. जर तुम्ही व्यवस्थित काम केलं किंवा वेळेवर काम केलं ना, तर हा प्रकल्प पूर्ण केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा, द बुक कॅन बी रेड इन वन सिटिंग, हे पुस्तक एकाच बसण्यात वाचले जाऊ शकते. एवढे छोटे आहे ना हे पुस्तक की आपण एकदा बसलो ना की हे पुस्तक वाचून टाकू शकतो. तर आपल्याला सेन्स लक्षात घ्यायचं की असं केलं जाऊ शकतं की हे पुस्तक एका बसण्यातच वाचलं जाऊ शकतं, ते पूर्ण होऊ शकतं. तर नेक्स्ट आहे बघा सेंटेन्स. आता इथे तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की आपण या ठिकाणी वर्बचं थर्ड फॉर्म यूज करतोय. कम्प्लिटेड झालं, त्या ठिकाणी रेड झालं. हे रीडचं स्पेलिंग आहे, मात्र ज्या वेळेस हे सेकंड आणि थर्डला येतं तेव्हा आपण याला रेड वाचतो. सेंट झालं. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, द डेटा कॅन बी एनालाइज्ड युझिंग सॉफ्टवेअर, डेटा सॉफ्टवेअर वापरून विश्लेषित केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे, द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड, समस्या सोडवली जाऊ शकते. असं केलं जाऊ शकतं या सेन्सनी आपण काय केलंय, कॅन बी आणि व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा या ठिकाणी यूज केलाय. तर अशा पद्धतीने आपण घेतलंय कॅन बी V3. आता जाऊया लास्ट यूज कडे, जो आहे कॅन हॅव. ऑब्जेक्ट सोबत आपल्याला घ्यायचंय, जवळ असू शकतं यासाठी. जसं मी म्हटलं, आपल्याला तुम्हाला माहिती असेल की आपण हॅवचा जो यूज आहे ना, हा जवळ असण्यासाठी सुद्धा करतो सिंपल सेंटेन्सेस मध्ये. जर तुम्हाला ते माहिती असेल तर ऑब्विसली इकडे सुद्धा तुम्हाला इझिली समजतं. आणि माहिती नसेल तर सिंपल सेंटेन्सेस मध्ये ते शिकवलं गेलंय, त्याची लिंक सुद्धा मी टाकून दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. जसे मी म्हटलं, ही कॅन हॅव मनी, त्याच्याजवळ पैसे असू शकतात. म्हणजे त्याच्याकडे असण्याच्या गोष्टी आपण सांगतोय की त्याच्याकडे पैसे असू शकतात, मला असं वाटतं त्याच्याकडे पैसे असू शकतात. शी कॅन हॅव अ कार, तिच्याकडे कार असू शकते. शक्यता दर्शवतोय आपण या ठिकाणी, कोणाच्या तरी कडे काहीतरी असण्याची शक्यता. राधा कॅन हॅव फ्रीडम, राधाजवळ स्वातंत्र्य असू शकतं. यू कॅन हॅव नॉलेज, तुमच्याजवळ ज्ञान असू शकतं. दे कॅन हॅव सिंगिंग टॅलेंट, त्यांच्याजवळ गायनाची कला असू शकते. अशा प्रकारे आपण बघितले 10 युजेस विथ मॉडेल वर्ब कॅन. कॅनच्या आपण 10 युजेस या ठिकाणी बघितले आहेत. आय होप क्लिअर झाले असेल. मे बी कुठे डाऊट असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. डाऊट तर असायला नको, मात्र असेल तर हा व्हिडिओ पुन्हा बघा, जेणेकरून कुठे डाऊट असल्यास तो सुद्धा तुमचा क्लिअर होईल. आणि कॉमेंट सेक्शन मध्ये तुमच्या कॉमेंट जरूर कळवा, जेणेकरून मला तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला कितपत समजते, व्हिडिओ कसा वाटला, ह्या सर्व गोष्टी मला समजतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अभ्यास करा. अभ्यास तुम्हाला भरपूर करायचा आहे. या टॉपिकच्या नोट्स बनवून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुमचे ओन काही सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचे आहेत. फक्त ऐकून होणार नाही, तुम्हाला सुद्धा काही सेंटेन्सेस बनवून बघावे लागतील, तयार करावे लागतील, जे तुम्ही यूज करता त्यासाठी. तर या ठिकाणी आपण थांबूया आजच्या व्हिडिओसाठी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण नवीन टॉपिकसह. तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन.